मुलांनो, हे शिवचरित्र आपण जाणता राजा या नाटकामधून दाखवूया का? मी कोणालाही रिजेक्ट नाही करणार. तू नको, तू नको नाही. सगळेजण, सगळे म्हणजे सगळे, अगदी शाळेतली वास्तून वास्तू, दगड दगड या नाटकात सहभागी होईल. करूया? हो. मुलांनी त्या फरशीच्या मैदानामध्ये एकच आरोळी दिली, हर 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 महादेव, शिवाजी महाराज की जय. तो जय जयकार म्हणजे या नाटकाची पहिली पहिली ठिणगी होती. व्हिजन, एक खूप मोठी व्हिजन आपण डोळ्यासमोर ठेवली होती. यातनं जन्माला आला जाणता राजा. मला आठवते तो प्रसंग. सीमाताई कांबळे शाळेमध्ये प्रवेश करत होत्या, गडबडीत होत्या आणि समोरासमोर भेट झाली याच वरांड्यात. अनेक गोष्टी आपण शाळेमध्ये करत होतो. शाळा म्हणजे प्रत्येक दिवस म्हणजे उत्सव, काही ना काही नाविन्य. आणि अशाच वातावरणात शिक्षक प्रवेश करायचे. सीमाताई, आम्ही त्यांना ताई म्हणायचो, सीमाताई अशीच नाती इथे रमणबागेत होती. त्या म्हणाल्या, सर आपण एवढ्या गोष्टी करतो, आपण काहीतरी असं असं मोठं विजन घेऊया, मोठं मोठं विजन. म्हणलं म्हणजे काय? 10वीचं मेरिट, मैदानावरचे खेळ, कोणत्या तरी स्पर्धेमध्ये मोठं यश. मला ती एक सवय आहे, जरा थोडंसं नाही नाही म्हणले, तसं नाही, आपण सगळ्यांना मिळून एकत्रित एखादं काम करता येईल का? म्हणजे नेमकं काय? सध्या जाणता राजा हे नाटक खूप गाजत आहे. बरं, आत्तापर्यंत त्याचे खूप प्रयोग झालेत. बरं, 100, 150, 200 कलाकारांसह. बरं, मग बाई आपल्या शाळेतली स्ट्रेंथ किती आहे? आपल्या शाळेत विद्यार्थी किती आहेत? 2500. मग या 2500 विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये ते स्वप्न ठेवता येईल का? आणि जाणता राजा इथे घडला. 2500 मुलं इथे काम करत होती. सोपं नाही बरं. बिनचूक काम करणं, एकही चूक न करता विद्यार्थी, शिक्षक, सेवक, कर्मचारी सगळ्यांना घेऊन इथे काम करणं. अहो 2500 मुलं स्टेजवर उभी राहिली तर काय होईल? किती विचार करावा लागेल, लाईट्स काय लागतील, सेट कसा असेल, सगळंच भव्य. मग आम्ही आमच्या टोले सरांना म्हटलं, सर एवढ्या मोठ्या नाटकासाठी आपल्या सेट लागेल. केवढा सेट? हा काय म्हणे शाळेची इमारत, हाच आपला सेट. आणि ही शाळेची इमारत म्हणजे किल्ला झाला. आणि या मैदानावर त्या दिवशी 2500 मुलांनी, होय शाळेतल्या मुलांनी, व्यावसायिक दर्जाला लाजवेल इतक्या दर्जाचं, आणि समोर जवळजवळ 13,000 प्रेक्षक बसलेत. ते नाटक सादर झालं. इथं घडलं. पण त्यासाठी बऱ्याच प्रकारची योजना, नियोजन, प्लॅनिंग करावं लागलं. अनेक गोष्टी कराव्या लागल्या. ते काय असं एका दिवसात घडलेलं नाही आहे. आणि त्यासाठी काय काय करावं लागलं, कोणी कोणी काय काय केलं, किती किती परिश्रम घेतले, त्या सगळ्यांना आज या गप्पांच्या माध्यमातून मला पुढे आणायचं आहे. त्यांना ऐकायचं आहे. आणि तुम्हाला इच्छा असेल ना की होय ती भूमिका कशी साकारली, ते प्रसंग कसे साकारले, तो सेट कसा उभा राहिला, ती ड्रेपरी कशी उभी राहिली, एकही पैसा नाही, झिरो बजेट. झिरो बजेटमध्ये
3,000 मुलं एकत्र येऊन समोर 10,000 लोकांच्या समोर नाटक करतात आणि ते लेम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद होते. ही काय जादू आहे, ही काय विलक्षण गोष्ट आहे. ही विलक्षण गोष्ट सगळ्यांसमोर आलीच पाहिजे. नाटक करायचं ठरलं, बाहेरचं कोणीही बोलवायचं नाही, सगळं आपण करायचं, कारण आपल्यात ती ताकद आहे. पहिला मुद्दा आला, एक प्रशासक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून आपले विचार सगळ्यांपर्यंत आधी पोचवले पाहिजेत. सगळ्यांपर्यंत तो विषय, तो विचार सगळ्यांना मान्य झाला पाहिजे. आणि त्यासाठी पहिली शिक्षक सभा घेतली याच वर्गामध्ये. वर्गामध्ये शिक्षक बसले होते. आज काय विषय आहे, परीक्षा, पेपर, काय 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 विषय असेल अशी शिक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता होती. आणि मी सांगितलं, आपल्याला नाटक करायचं आहे. खसखस पिकली. सगळ्यांना घेऊन करायचं आहे. हशा आला थोडासा. विद्यार्थी, शिक्षक, सेवक सगळ्यांना घेऊन 2,500 मुलांचं नाटक करायचं आहे. कसं शक्य आहे हे? त्यावर मी एक सांगितलं, माझ्यावर विश्वास आहे तुमचा? आजपर्यंत आपण असंख्य कामं केली ती नेतृत्वावर विश्वास ठेवून. तुम्ही माझे सगळे सहकारी आहात. मला जे म्हणायचं आहे ते तुमच्याकडनंच करून दाखवायचं मला. फक्त विश्वास ठेवा, आपण हे नक्की करू शकतो. हा विश्वास त्यांच्यामध्ये हळूहळू निर्माण झाला. एकदम नाही झाला. चर्चा होत गेल्या, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. बघता बघता हे जी सिनर्जी म्हणतात ना, ती एकत्र गोळा व्हायला लागली. होय, होणार, जमणार, करूया. त्याच्यानंतर पुढची पायरी आली की आता हा विषय मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे. याच मैदानामध्ये, फरशीच्या मैदानामध्ये सगळे विद्यार्थी बसले होते. बहुआयामी तास. अगदी ठरवलं होतं त्याप्रमाणे त्या बहुआयामी तासिकेला शेटे सरांना सांगितलं, आज तुम्ही फक्त 15 मिनटं शिवचरित्रातला गाभा मुलांना सांगा. सरांनी त्यांच्या उगवत्या वाणीनं शिवचरित्र मुलांसमोर सांगितलं. आणि त्यानंतर लगेच मी त्यांना असं म्हणलं, मुलांनो, हे शिवचरित्र आपण जाणता राजा या नाटकामधून दाखवूया का? मी कोणालाही रिजेक्ट नाही करणार. तू नको, तू नको नाही. सगळेजण, सगळे म्हणजे सगळे, अगदी शाळेतली वास्तून वास्तू, दगड दगड या नाटकात सहभागी होईल. करूया? हो. मुलांनी त्या फरशीच्या मैदानामध्ये एकच आरोळी दिली, हर 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 महादेव, शिवाजी महाराज की जय. तो जय जयकार म्हणजे या नाटकाची पहिली ठिणगी होती. डिसेंबर 2013 हा दिवस रमणबागेच्या इतिहासातला सोनेरी दिवस. जे घडलं त्या घडलेल्या गोष्टीची ही एक प्रतिक्रिया. रमणबाग प्रांगणात झालेला जाणता राजा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजाचे धनुष्य सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी पेलावे हा चमत्कार वाटावा असा सोहळा होता. एकूण विश्वासच बसणार नाही आणि हे प्रत्यक्ष अनुभवलेल्यांनी शब्दभर करता येणार नाही असा हा अभूतपूर्व अनुभव या महानाट्याने दिला. मूळ जाणता राजा अनेक वेळा पाहिलेला असल्याने पुन्हा तेच पाहायला मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण अतिशय चपखल
आणि कल्पकतेने केलेले बदल दिग्दर्शकांची वेगळी दृष्टी दर्शवून गेला. शाळेच्या इमारतीचा रंगमंच म्हणून केलेला वापर, व्हरांड्यामधून चालणारे प्रस्तुतीकरण, दुर्गेऐवजी महाराजांची कुलदेवता असणारी तुळजाभवानीची भव्य मूर्ती, सुयोग्य ध्वनी प्रकाश यंत्रणा, अप्रतिम नेपथ्य आणि रंगसज्जा यामुळे हा सोहळा उत्तरोत्तर रंगतच गेला. उत्सुकता वाढत गेली. महानाट्याचा आरंभ महादिंडीने झाला. सोबत शाहिरांचे मर्दानी नृत्यगान, भगवे झेंडे, देवीचा गोंधळ या सर्व गोष्टींमुळे वातावरण शिवमय झालं होतं. मी अगदी पुढच्या रांगेतून हे सर्व अनुभवत होतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा चेहरा टिपत होतो. हजारो मुले एका वेळी मंचावर होती. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची सात्विकता महानाट्याच्या यशस्वीतेचे द्योतक होती. शिवजन्मोत्सव, त्या जन्मोत्सवाच्या वेळी एक छोटासा मुलगा रंगमंचावर ऐटीत वावरत होता. त्याच्या अभिनयाला दाद द्यावीच लागेल. जन्मोत्सवात सहभागी होताना कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावरील बालसुलभ उत्सुकता त्या मुलानं अगदी सहज साकारली होती. पाटलाची भूमिका करणारा बालकलाकार तर भविष्यामध्ये सिनेसृष्टी गाजवेल असा विश्वास वाटत आहे. त्याच्या चेहऱ्यावरची रंगभूषाकारांनी लावलेली मस त्याच्या रांगडी आणि नकारात्मक भूमिका अधोरेखित करीत होती. त्याची ती मस्तवाल चाल आणि चेहऱ्यावरची घमेंड याला दाद द्यावीच लागेल. बाल शिवाजीची भूमिका करणाऱ्या कलाकारालाही शाबासकी द्यावीच लागेल. त्याचे बोलके डोळे आणि अवघड संवाद फेकताना हातांची होणारी हालचाल एखाद्या मुरलेल्या कलाकारासारखी सहज होत होती. सईबाई साहेब आणि महाराज यांच्यामधला संवाद डोळे पाणवणारा होता. सतीला जाताना अभिमान वाटेल हे अनेक भावभावनांचा एकाच वेळी मनात कल्लोळ दाटवणारी वाक्य, हे सर्व भाव जिवंत करणारा अभिनय या प्रसंगी पाहायला मिळाला. रंगमंचावर मावळ्यांकडून होणारा छुपा हल्ला, शत्रुसेनेवर होणारा दगडांचा वर्षाव भन्नाट कल्पनेचा प्रत्यक्ष आविष्कार होता. दगडांचे दगड लांबून पाहणाऱ्याला खरे वाटावेत इतके बेमालून बनवले होते. ही कल्पकता ज्यांची असेल त्याला माझा सलाम. महानाट्यातील प्रत्येक नृत्य बहारदार होतेच. पिवळ्या जर्द वेशभूषेतील गोंधळी नृत्य अप्रतिम होते. या नृत्याचे दिग्दर्शन आणि कलाकार अभिनंदनास नक्कीच पात्र आहेत. कोकण विजयाच्या वेळी सादर केलेले कोळी नृत्य हे देखील सुरेख होते. विशेषतः हे कोळी महाराजांच्या भोवती फेर धरून नाचले हे दृश्य त्या काळच्या सामान्य रयतेला महाराजांनी किती जवळचं वाटत होतं हा भाव ते सांगून गेले. एकवीरा भवानी की जय हा जयघोष करताना महाराजांची भूमिका करणाऱ्या कलाकारांनी ज्या पद्धतीने मूठ आवळली ती पाहताना प्रेक्षकांची मन पराक्रमाच्या भावनेने ओतप्रोत भरली होती. अफजल खानचा प्रसंग, हा प्रसंग महानाट्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. लोखंडी काम वाकवणारा अफजल खान दाखवताना पुन्हा एकदा दिग्दर्शकाने आपल्या कल्पकतेचा परिचय करून दिला होता. प्रतापगड भवानी मातेचे पूजन करताना सोहळ्यात मंचावर आलेल्या महाराजांनी सहजपणे दाखवलेलं आपलं पिलदार शरीर यष्टी अफजल खानाच्या धिप्पाड शरीराला आव्हान देणारीच होती. या बारकाव्यांसाठी पुन्हा एकदा सलामच. छत्रसालाची भूमिका देखील बालकलाकाराने सुरेख साकारली होती. कोंडाजी फर्जंच्या हातात मोहिमेपूर्वी कडे घालताना महाराजांचा अभिनय प्रेक्षकांचे डोळे पाणावणारा होता. औरंगजेबाचा दरबार आणि त्याची महाराजांवरची पल्लेदार वाक्य सादर करताना औरंगजेबाच्या अभिनयाला मिळणारी प्रकाश योजना बेमिसाल होते. दुग्ध,
आणि सूरज या शब्दांना प्रकाश योजनेमधून अभिव्यक्त करताना जो अनुभव येत होता तो नवा होता. गागा भट्ट देखील एक बालकलाकाराने साकारला होता. त्याचे ते पांढऱ्या डोळे, कसदार अभिनय याही कलाकारांचे रंगमंचावरील भावी यशस्वी जीवन नक्की करणारे होते. जिजामाता, शिवाजी महाराज, शाहीर या मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांविषयी लिहायला शब्द अपुरे आहेत. त्यांच्या अभिनयाने या महानाट्याला हिमालयाची उंची लाभली आहे. राज्याभिषेक हा या महानाट्याचा कळस होता. या प्रसंगी झेंडे नाचवणाऱ्या कलाकाराने कळसावर ध्वजारोहण केले, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हा कलाकार गर्दी दिसत नव्हता, पण त्याचा झेंडा मात्र मुख्य आकर्षणाचा बिंदू होता. त्याच्या तन्मयतेने तो जो आविष्कार केला त्याला त्रिवार मुजरा. या प्रसंगात इंग्रजांची भूमिका देखील छान होती. राज्याभिषेकात भगवे ध्वज घेऊन आलेली मुले, कोळी नृत्य सादर करणारे विद्यार्थी, मंचावर नृत्य करणारे विद्यार्थी या सर्वांनाच खरंच मोठी शाबासकी दिली पाहिजे. कान्होजी नाईक जेधे या कलाकाराची निवड जितकी सार्थ तितकाच अभिनय सुद्धा त्यांचा अतिशय प्रभावी होता. झुपकेदार मिशांना कान्होजी जेधे मनामनात जोश भरून गेला. प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्या घेणाऱ्या कलाकाराचं मनपूर्वक अभिनंदन. कान्होजींच्या 12 मावळातून रंगमंचावर आलेले मावळे आणि विशेषतः दानपट्टा फिरवणारा मावळा आणि अग्निदंड फिरवणारी वीरांगना हे 2 कलाकार प्रेक्षकांची मने जिंकून गेले. विद्यालयातील प्रत्येक प्रतिभेला वाव देणारा हा उपक्रम होता. शाहिस्ते खानचा प्रसंग तोड दिया दिल तोड दिया या कव्वालीने बहारदारपणे फुलवत गेला. या प्रसंगात उभे केलेले बारकावे प्रशंसनीय होते. सुरतेवर स्वारी हा प्रसंग मूळ नाटकापेक्षा थोडा वेगळा पण अतिशय प्रभावी उभा केला गेला. या प्रसंगात ती महिला, 2 मुले मावळ्यांच्या तलवारींना हात लावून पाहताना हे दृश्य या प्रसंगातील भाव अधिक उत्कृष्ट आणि उत्कटतेने प्रकट करणारे होते. कविराज भूषण एकल काव्य सादर करताना कला आविष्कार, अभिनय, प्रतिभा पेलणारा होता. कविभूषण सादर करत होता आणि त्याची प्रतिभा बाजूला नाचत होती, हे तर आणखी विलक्षणच होतं. आग्र्याहून सुटका या प्रसंगातील भूताटके नृत्य छोट्या कलाकारांनी अगदी मनापासून सादर केले. महाराज सुटले याचा आनंद आणि कसं फसवलं हा कुत्सितपणा, चिडवण्याचा भाव या संमिश्र भावना छोट्या मुलांनी अगदी सहजपणे व्यक्त केल्या. या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करून एक वेगळा आदर्श मुलांसमोर ठेवला आहे. एकूणच हे महानाट्य भव्य होते, दिव्य होते. आपल्या शाळेतील शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी हे महाधनुष्य पेललं होतं. संस्काराच्या बीजारोपणाचा हा एक आगळा वेगळा परिपाठ रमणबागेने घालून दिला. आपले सर्वांचे अभिनंदन करताना मला स्मरणपूर्वक हा सोहळा पाहण्यासाठी बोलावलं होतं, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची उपस्थिती हा एक मणिकांचन योग होता. त्यांनी दिलेला आशीर्वाद आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती करत राहील. हे महानाट्य नेमका रेकॉर्ड करेल यात शंकाच नाही. माणसं असतील नाही तर मुलं असतील, ती म्हणजे मशीन नाहीत. बटन दाबलं आणि पाहिजे असलेला आउटपुट मिळवला. ती माणसं आहेत, ती मुलं आहेत, त्यांना भावना आहेत आणि म्हणूनच नाती आहेत. ही नाती जपता आली तर या माणसांमधून, या मुलांमधून कितीही भव्य कामं करून घेता येऊ शकतात. काय करावं लागतं ही नाती सांभाळण्यामध्ये? फार सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गुणांची बेरीज करा आणि दोषांकडे थोडंसं दुर्लक्षपूर्वक काळजी घ्या. गुणांची बेरीज करा.
आणि नेमकं खूप वेळा उलट घडताना दिसतं. दोषांवर बोट ठेवलं जातं. खरं म्हणजे असं व्हायला नको. जर मोठं काम करायचं असेल ना, तर ते जे दोष असतील ना, खरं म्हणजे दोष हे माणसाला स्वतःहून समजतात. आपल्या चुका स्वतःहून समजतात. सांगण्याची गरज नसते. गरज पडली तरच सांगावी. अन्यथा आपलं जे मन असतं ना, ते मन आपल्या चुका आपल्याला सांगत असतं, शिकवत असतं. पण गुणांची बेरीज करण्यासाठी मात्र समोरचा कोणतरी वेगळा लागतो. अरे कौतुक करा, शाबासकीची थाप द्या, छान, काय लागतं हे म्हणायला? फार सोपं आहे. गुणांची बेरीज करणं ही नातेसंबंध जोडण्यामध्ये खूप महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर समोरच्याला आदर द्यावा. आदर म्हणजे प्रत्येक वेळी उभं राहून बोलण्याला व्यक्त केला पाहिजे असं नाही. माझे गुरु आहेत बाबासाहेब पुरंदरे. ते अगदी लहान मुला सुद्धा म्हणतात, या राजे, बसा राजे. कृत्रिमता नाही, पण सहज आपल्याला या, काय जातं, कशाला असं म्हणतात, ये, गरज नाही ना, या. ही जी शब्दांमधील कोमलता आहे ना, ही कोमलता खूप महत्वाची असते नातेसंबंध जोडण्यामध्ये. ही कठोरता खरंच व्यक्त करण्याची गरज आहे का? नाही व्यक्त होत. आणखीन एक महत्वाचा भाग आहे नातेसंबंध जोडण्यामध्ये, आणि ते म्हणजे मी पदावर असताना हे सांभाळलं. ते म्हणजे एखादी गोष्ट करा असं सांगायचं असेल, हे कर, हे कर, यापेक्षा हे कराल का, हे करून बघाल का? शिवाजी महाराज असंच बोलायचे बरं. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे, हे सगळ्यात ह्युमन रिलेशनचं सार सांगणारे श्लोक आहेत. हा राजा कसा बोलतो, पंत हे कराल, हे जमेल, हे कराल म्हणताना हे तुम्ही करा हेच असतं. पण ती ऑर्डर नसते. कोणालाही ऑर्डर सोडलेलं आवडत नाही. हे जर सांभाळलं ना, तर खूप नातेसंबंध जोडले जातात. ही नातेसंबंध सांभाळणं पदावर असणाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर जितकं महत्वाचं तितकंच एक प्रशासक म्हणून आपल्या वरिष्ठांबरोबर ही नातेसंबंध सांभाळले पाहिजेत. ज्याला आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मनात काय आहे हे समजतं, त्यांच्याशी पटकन जवळीक होते. माझ्या वरिष्ठांना काय अपेक्षा आहे नेमकी माझ्याकडनं, माझ्या संस्थेकडनं, माझ्या कामाकडनं, हे थोडंसं समजून घेतलं तर ती नाती चांगली सांभाळता येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रस्ट. आपल्या वरिष्ठांना आपल्याविषयी एक ट्रस्ट वाटला पाहिजे. होय, यांच्यावर सोपवलं ना, नक्की करतील, बिनचूक करतील आणि कुठलाही प्रॉब्लेम नवीन क्रिएट करणार नाहीत. हा विश्वास जर आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झाला तर खूप छान नातेसंबंध जोडले जातात. याचा अनुभव मी अनेक वेळा घेतलाय. आपले वरिष्ठ कधी कधी आपली परीक्षा घेत असतात बरं का. त्या परीक्षेत पास व्हायचं असतं बरं का. आणि हे सगळं वरिष्ठ बघत असतात आपल्याला. त्यांनाही एक ती दृष्टी असते की आपले सहकारी कसे वागतात. आणि एकदा का ट्रस्ट निर्माण झाला, विश्वास निर्माण झाला, की मग आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी, त्यांचा सपोर्ट आपल्याला सहज मिळत असतो. नातेसंबंधांमध्ये आणखीन एक भाग नक्कीच असतो, तो म्हणजे आपल्या वरिष्ठांचा उद्देश काय आहे. तो उद्देश वैयक्तिक आहे का संस्थेचा आहे, याविषयी जर खात्री पटली
तर आपले सहकारी आपल्यासाठी जीवापाड मेहनत करतात. अहो मावळ्यांनी नाही का, जेव्हा मावळ्यांना समजलं, त्याची प्रचिती आली की हा राजा आपल्या पाठीशी आहे, तेव्हा ते जीव द्यायला तयार झाले. संस्थांमध्ये असंच असतं. आपल्या सहकाऱ्यांना आपल्याविषयी हा विश्वास वाटला पाहिजे की आपले पदाधिकारी आपल्या पाठीशी आहेत. एवढं मोठं नाटक करायचं आहे. पहिला मुद्दा असतो टाइम मॅनेजमेंट. मला हे केव्हा करायचं होतं? डिसेंबरमध्ये. त्याची रचना केव्हापासून करायला सुरुवात केली मी? आधी मी माझ्या मनामध्ये सगळा अभ्यास केला. बेसिक ज्यांच्या बरोबर काम करायचंय त्यांच्यामध्ये तो पोटेन्शियल आहे का? नक्कीच होता. याची पहिल्यांदा खात्री करून घेतली. होय, माझे सगळे सहकारी ती ताकद असलेले आहेत. मग एक पाऊल पुढे गेलो. ते म्हणजे नियोजन कसं करता येईल. शाळा तर सांभाळायची, प्रशासन सांभाळायचं, शिक्षण सांभाळायचं, तास तर बुडवायचे नाहीत. मग नियोजन कसं करता येईल? सोपं असतं नियोजन करणं. त्या दृष्टीनं जर मेन गोष्टीवर फोकस असेल तर. मेन गोष्ट काय आहे? शिक्षण आहे. एकही तास बुडवायचा नाही. आपल्या वर्गावरचा एकही तास बुडवायचा नाही, हे नक्की. मग अनेक गोष्टी आहेत. चित्रकलेच्या तासाला मुलांना सेटचा संस्कार करता येईल. रंगभूषा आणि रंगमंच याची कामं कलेच्या विषयात करता येतील. मला कोळी डान्स बसवायचा आहे, धनगर नृत्य बसवायचं आहे, मला आणखी काही नाच बसवायचे आहेत, वारी बसवायची आहेत. पीटीचा तास कशाला असतो? केवळ कवायत करण्यासाठी? ही कवायतच आहे ना हो. वारकरी जेव्हा नाचतात किंवा कोळी जेव्हा नाचतात, तो एक एरोबिक्सचा प्रकार आहे. मग वर्गामध्ये शाळेमध्ये असणारे जे तास आहेत, त्या तासांना शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करता करता त्याच्या बरोबरीनं या गोष्टी शिकवता येतील का? मुलं आवडीने करतील. केवळ कवायत करण्यापेक्षा मी जेव्हा कोळी नाच नाचायला लागेल, तो आणखीन मनापासून करेल. वेळेचं नियोजन झाल्यानंतर विचार केला की या नाटकामध्ये लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, वयस्कर आहेत. आणि असं नाहीये की लहान मुलांचा विषय संपला की मग फक्त मोठी माणसं, मग ज्येष्ठ लोक, मग शिक्षक, अशी कंपार्टमेंट्स नाही आहेत. कधी लहान मुलांच्या प्रसंगात मोठी माणसं पण येतात, कधी मोठ्यांच्या प्रसंगात लहान माणसं पण येतात. मग असे कोणते प्रसंग आहेत, अशी प्रसंगांची यादी काढली, ज्यामध्ये शिवजन्म असेल, डोहाळे बारसे असतील, जत्रा यात्रा असेल, गोंधळ असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याभिषेक. पहिलं नियोजन केलं की या नाटकामध्ये समुदायाचे प्रसंग कोणते आहेत. मग त्या समुदायामध्ये अंतर्भाव कोणाकोणाचा करता येईल याचा विचार केला. याच्या पुढची पायरी होती भूमिकांची. तसा मोठा प्रश्न होता, जिजाऊसाहेब आणि शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार. पण तो पटकन सुटला. याला कारण मी माझ्या सहकाऱ्यांना नीट बघत होतो आणि नक्की केलं की महाराजांची भूमिका यांनी करायची. नक्की केलं जिजाऊसाहेबांची भूमिका नक्की करायची यांनी. शाहिराची भूमिका मी करणार होतोच. आणि मी सगळ्यांना असं सांगितलं की हे 3 तासाचं नाटक आहे, ज्याच्यामध्ये शाहीर हा महत्वाचा रोल आहे. नेत्याने नेहमी पुढं असावं. तुम्ही व्हा पुढं, मी आहे मागे तंबूमध्ये. नेता नाही होत, सैन्य नाही लढत, कामं नाही होत, नेत्याला आधी पुढं व्हावं लागतं. आणि मी सगळ्यांना असं सांगितलं, एक चॅलेंज दिला, हे नाटक सुरू होईल तेव्हा मी स्टेजवर गेल्यानंतर, मी स्टेजवरनं उतरेपर्यंत मला बघायला सुद्धा वेळ नाही मागं काय चालू आहे ते. हे सगळं शिवधनुष्य तुम्ही उचलायचं आहे.
आणि सगळ्यांनी त्याला होकार दिला होता. एका शिक्षक सभेमध्ये सांगितलं मी की भूमिका मी करेन, तेव्हा स्टेजवर गेल्यानंतर मागचा सगळा भाग तुम्ही सांभाळायचा आहे. आणि सगळ्यांनी होकार दिला आणि मग प्रत्येक जण कामाला लागला. मी प्रत्येक बारीक गोष्टींचं नियोजन प्रत्येकाला सांगत नव्हतं. मायक्रो प्लॅनिंग एकदा केल्यानंतर तो विषय त्याच्यावर सोपवून दिला. प्रसंग नक्की केले, भूमिका नक्की केल्या आणि तालमीला सुरुवात झाली. जूनमध्ये किती विचार करावा लागतो. पावसाळा आहे, मैदानावर जाता येत नाही. मग वैयक्तिक प्रसंग जे आहेत भूमिकांचे ते इंडोर वर्गात घेता येतील. शाळा सुटल्यावर अनेक माणसं आणि अनेक कलाकार अशी आहेत की शाळा भरण्यापूर्वी माझ्याकडे तालमीला यायची आणि शाळा सुटल्यानंतर अनेक वेळ ते थांबलेली असायची. कारण ते नाटक आता त्यांच्यामध्ये भिनलं होतं आणि एक विश्वास निर्माण झाला होता. भूमिकांचं सिलेक्शन केलं, महत्वाच्या भूमिका आधी निवडल्या, नक्की केल्या आणि मग कलाकार किंवा उपप्रसंग यांची यादी तयार केली. शिवाजी महाराज असतील, ज्यावेळेस बालपणचे शिवाजी महाराज असतील, लहानपणचे, लहान वयातले, तेव्हा त्यांच्या भोवती लहान मुलंच असणार. मग ती भूमिका आणि ते वर्ग त्यांना जुळून दिले. महाराज मोठे झाले, त्याचबरोबर वरचे वर्ग जे आहेत ते त्यांना जुळून दिले. महाराज आणखीन मोठे झाले, हा जो कालखंड आहे वाढता, त्याप्रमाणे ते वर्ग त्यांना जोडून दिले. आणि आता आणखीन एक सोपी रचना केली. त्या वर्ग शिक्षकांना तो वर्ग, ती मुलं आणि तो प्रसंग त्यांच्यावर सोपवला. तुमचा वर्ग कुठला आहे? 5वी. मग तुम्ही 5वीच्या मुलांनी हा प्रसंग करायचा, तुमचे हे शिक्षक. आणि फार गंमत वाटत होती मुलांना की आमचे शिक्षक आमच्याबरोबर कोळी नाच नाचतायत, आमचे शिक्षक आमच्याबरोबर गोंधळ नाचतायत, आमचे शिक्षक आमच्याबरोबर तलवारबाजी करतायत. ही गंमत वाटली. आणि नकळत जो मगाशी विषय मी बोललो होतो, नात्यांचा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं नातं जवळचं झालं. जे शिक्षक टेबलावरती लांब असायचे ते शिक्षक त्यांच्यामध्ये मिसळायला लागले. शिक्षकांनाही वाटलं की जर मी विद्यार्थ्यांमध्ये मिसळलो तर ते माझ्यावर प्रेम करतात, आणि विद्यार्थ्यांनाही वाटलं की जेव्हा शिक्षक माझ्या जवळ येतात तेव्हा ते मला आदरणीय वाटतात. नातेसंबंधाचा हा भाग आहे. जूनमध्ये या रचना पूर्ण केल्या. एक वातावरण निर्मिती करायची होती नाटक करण्याच्यासाठी. आपल्या शाळेत शेटे सर आहेत, ते एकदा बोलायला लागले की समोर पिन ड्रॉप सायलेन्स आणि मुलं अशी ऐकत बसतात. हे मी बघितलं होतं. शेटे सरांची ताकद मला माहित होती. शेटे सरांना म्हटलं, सर वर्षभर तुम्ही हे वातावरण निर्मितीचं काम तुम्ही करायचं. म्हणजे काय करायचं? काही नाही, तुम्ही शिवचरित्र सांगायचं किंवा बहुआयामीच्या तासाला दर शनिवारी बहुआयामी तास फरशीच्या मैदानात व्हायचा. त्या बहुआयामीमध्ये असंख्य विषय आपण घेत होतो, पण त्या वर्षी असं ठरवलं की पूर्ण शिवचरित्र मुलांपर्यंत उतरवायचं. आणि मग प्रत्येक शनिवारी मुलं वाट बघत असायची, आज सर कोणता प्रसंग सांगतायत. मुलं अक्षरशः शनिवारची वेळ, सकाळी बेल वाजले की दप्तर घेऊन पळ सुटायची, फरशीच्या मैदानात बसायची. आणि परिपाठ झाल्यानंतर मुलं शेटे सरांचं शिवचरित्र ऐकण्यामध्ये मंत्रमुग्ध झालेली असायची. त्यातनं एक वातावरण निर्मिती झाली. येस, आम्हाला करायचंय. ते आम्हाला करायचंय हे खूप महत्वाचं होतं. कोणी पुरंदरे सर करणार आहेत, कोणी शिक्षक करणार आहेत, कोण कला विभागाची मुलं करणार आहेत, हा विषय संपून आम्हा सगळ्यांना हे करायचं आहे, ही भावना त्यातनं निर्माण झाली. की जी भावना, जे स्पिरिट खूप महत्वाचं होतं. आणि हे चढत्या क्रमाने वाढत वाढत गेलं.
हळूहळू पालकांमध्ये सुद्धा हा विषय पोचला होता. पालक चौकशी करतातच ना, काय रे, काय चाललंय शाळेमध्ये. मुलं सांगतात, आज शेटे सरांनी हा प्रसंग सांगितला, शेटे सरांनी तो प्रसंग सांगितला. आणि मुलांच्या वागण्यामध्ये सुद्धा घरी बदल होत होते. मुलांच्या वागण्यात बदल झाले. आणि मग पालकांना पण उत्सुकता लागली की अरे, आमची मुलं किती छान वागतायत घरी सुद्धा, बघूया शाळेत काय चाललंय. मग शनिवारच्या त्या तासाला हळूहळू या वरांड्यांमध्ये पालक सुद्धा उभे राहायला लागले ऐकण्यासाठी, शेटे सरांचं शिवचरित्र ऐकण्यासाठी. आणि मग बघता बघता हा विषय पालकांपर्यंत पोहोचला. सगळ्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची तालीम कसून चालली होती. माझ्या भूमिकेचं काय? हे सगळं झाल्यानंतर मी एकटाच माझ्या घरी याची तालीम करायचो. पाठांतर होतच, पण त्या शाहिरी वेशामधला जो आवेश आहे ना, त्याची नजर, त्याच्या मिशीवर ताव देणं, त्याचं बघणं, हातवारे, मुवमेंट्स, हालचाली, हे खूप महत्वाच्या होत्या. मला त्याचा सराव करायचा होता. खूप जलद हालचाली. जेव्हा समोर 10,000 हजाराचा ऑडियन्स असेल तेव्हा केवळ एवढासा हात पोचणारच नाही तिथपर्यंत. मला थोडंसं ओव्हर ऍक्टिंग करावं लागेल याचा विचार मी केला. कारण समोरचा समुदाय खूप मोठा आहे. तिथपर्यंत माझा अभिनय पोचायचा असेल तर माझे डोळे, माझी फेशियल एक्सप्रेशन याच्यापेक्षा माझे हातवारे जवळ जास्त उपयोगी पडतील. आणि मग मी माझ्या फिटनेससाठी मी तयारी केली. 2 ते 3 तास स्टेजवर उभं राहायचं आहे. त्या एनर्जीने सगळ्यात जास्त उपयोग झाला प्राणायाम, मेडिटेशन याचा, व्यायामाचा. मूळ व्यायामाचं शरीर असल्यामुळे थकावट फारशी जाणवत नव्हते, पण तेही करायचं होतंच ना. सकाळी शाळा, व्यवधानं, मुलं, विद्यार्थी, परीक्षा, शासकीय कामं, तालमी घेणं, शिक्षकांच्या तालमी घेणं, विद्यार्थ्यांच्या तालमी घेणं, हे सगळं करून घरी गेल्यानंतर पाठ टेकण्यापूर्वी एकदा सराव करायचा. या द्रुतगती हालचालींचा सराव करताना गिरक्या घेणं असेल, हातांच्या हालचाली असतील, आणि त्याच्यामध्ये एक कवन आहे बरं पोवाड्याचं, मारिल्या फौजा इरेसरीनं हो जी जी जी. त्या इरेसरीनं फौजा मारल्या हे दाखवताना मी इतका जोरात हात असा घेतला, हे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर लक्षात आलं की अरे गडबड झाली आहे. एक दिवस सहन केलं, पण नंतर लक्षात आलं फार मोठी गडबड आहे. डॉक्टरांना दाखवलं, एक्सरे वगैरे झाले. डॉक्टर म्हणले, ओ तुमचा हात खांदा निखळलाय खाली, सरकला इथनं जांघेतनं. तुम्हाला किमान 1 वर्ष तरी प्लास्टरमध्ये बांधून विश्रांती घ्यावी लागेल. बर म्हणलं. त्यांचं बोलणं तसंच बाजूला ठेवलं. आणि एवढी माणसं माझ्यासाठी काम करतायत दिवस रात्र, आणि मी तो बाऊ घेऊन, तो आजार घेऊन, ते दुखणं घेऊन थांबायचं का? ती माझी प्रेरणा होती. ती म्हणजे माझे विद्यार्थी आणि माझे सहकारी. ते करतायत, मला उभं राहायलाच पाहिजे सगळ्यांच्या समोर. तसंच हात बांधला. आणि अशा त्या बांधलेल्या अवस्थेमध्ये मी शाहिराची भूमिका सराव करत होतो. हे सगळं माझे सहकारी बघत होते. ती पण त्यांना एक प्रेरणाच होती की आमचे मुख्याध्यापक काम करतायत. इतकं लागलं असताना सुद्धा आम्हालाही आमची दुःख, आमच्या वेदना, आमच्या कामाचा ताण बाजूला ठेवलाच पाहिजे. अशा अनेक गोष्टी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी मी करत होतो. ज्या दिवशी प्रयोग होता, माझ्यासाठी तो खूप भारावलेला दिवस होता. सगळ्या वर्गातनं मुलं मेकअप करून तयार होती, वाट बघितली होती. बाहेर 10,000चा ऑडियन्स जमलेला होता. रंगमंच सज्ज होता. खूप भावनिक झालो.
सगळ्या वर्गातनं फिरून आलो, प्रत्येकाला भेटलो. मुलांनो, छान काम करा हा. आता आपली पुन्हा भेट प्रयोग संपल्यानंतर, स्टेजवरनं उतरल्यानंतरच. त्यावेळचे ते मुलांचे चेहरे माझ्या स्मरणात आहेत. ते एक आश्वासक, सर तुम्ही जाओ स्टेजवर, आम्ही आहोत सांभाळायला. आणि खरंच तसं घडलं. प्रयोग झाला. पुन्हा एकदा सगळ्या मुलांना या फरशीच्या मैदानात एकत्र केलं. तो जयघोष वगैरे वगैरे होताच, तो उत्साह तेवढाच होता. पण मुलांना असं म्हणलं, हे बघा, काल आपण जे केलं ते नाटक होतं. नाटक म्हणजे आयुष्य नाही. वास्तव जीवन खूप वेगळं आहे. त्या नाटकातनं प्रेरणा घेऊन कामाला लागायचं. असे अनेक वेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मुलं मोठ्या पदांवर काम करतात, भेटतात, मनापासून भेटतात आणि सांगतात, सर 2013 साल जाणता राजा आम्ही 5वी मध्ये होतो. सर जाणता राजा 2013 मी 8वी मध्ये त्या कोळ्यांच्या नाचात होतो. सर वगैरे वगैरे वगैरे. खूप छान वाटतं. खूप मोठ्या पदावर मुलं गेली आहेत. त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जाणता राजा एक वेगळं स्थान ठेवून गेला आहे. ती प्रेरणा आहे. ती प्रेरणा आहे. शाळेतलं वातावरण पुन्हा अभ्यासाकडे वळलं. शिक्षक, विद्यार्थी आणि त्या वर्षीचा निकाल, निर्णय 100%. नाटकामुळे अभ्यासावर नाही परिणाम झाला. त्या वर्षी मेरिटमध्ये एक मुलगा आला. सगळ्यात आश्चर्य सांगू, मुलांच्यातली भांडणं संपली. की जे अतिशय अवघड काम असतं, भांडणं संपण्याचं. आणि शिक्षकांमध्ये सुद्धा एकोपा निर्माण झाला तो या नाटकामुळे. तो प्रभाव पुढे इतके वर्ष होता की रमणबागेत असंख्य उपक्रम होत गेले. आणि किती मोठा उपक्रम असला तरी इतका कॉन्फिडन्स निर्माण झाला होता की हे ना नक्की करू. 10,000 मुलांचं वंदे मातरम गीत नक्की करू. कीर्तन महोत्सव नक्की झाला, यशस्वी झाला. असंख्य उपक्रमांची मालिका रमणबागेने उभी केली. तो जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास नाटकामुळे निर्माण झाला. मुलांची चारित्र्य घडली हो. सांगू, एक मुलगा एका शासकीय विभागामध्ये काम करतोय, मोठ्या पदावर आहे, मोठं नाजूक डिपार्टमेंट आहे, जिथे पाय घसरण्याचे धोके खूप आहेत. तिथे तो मुलगा अतिशय खंबीररित्या उभा आहे आणि तो असं म्हणतो, सर त्या नाटकातलं वाक्य ना, पैसे खायला चटावलेला माणूस आणि माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ सारखाच, त्यावर उपाय फक्त एकच. सर ते वाक्य लक्षात ठेवून आम्ही काम करतो. केवढा केवढा राष्ट्रीय संस्कार निर्माण केला या नाटकाने. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय हो? तेच ना,